नमस्कार, द किचन या चॅनलवर आपले स्वागत आहे। व्हेज मराठा आपण बनवणार आहोत। यामध्ये आपण खडे मसाले घेतलेले आहे, बारीक चिरलेला आपण कांदा घेतलेला आहे। खडे मसाले टाकून झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, फ्राय करून घ्यायचा आहे। नंतर लसूण टाकायचा आहे, मिरच्या टाकायच्या आहे 2 ते 3, आलं टाकायचं आहे, काजू 10 ते 15 टाकायचे आहे। त्यानंतर 3 टमाटे आपण कापून घेतलेले आहे ते टाकायचे आहे। त्यानंतर लाल मिरची, हळद, गरम मसाला, मीठ आणि आपली तिळी, पांढरी तिळी आहे ती आपण टाकलेली आहे। त्यानंतर कपभर पाणी त्यामध्ये आपण टाकलेलं आहे आणि 20 मिनिटांसाठी आपण ते वाफवलेलं आहे। 20 मिनिटं झालेले आहेत। त्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये काढणार, याचं वाटण करून घेणार आहोत। वाटण झाल्यानंतर त्या वाटणाला फोडणी देण्यासाठी कांदा घेतलेला आहे, त्याच्यानंतर लसूण घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 2 ते 3, गरम मसाला, काश्मीरी मिरची, मीठ। हे परतवून झाल्यानंतर आपण जे वाटण केलेलं होतं ते टाकणार आहोत। आपण पाणी गरम करायला बाजूला ठेवलेलं आहे। अशा पद्धतीने झाल्यानंतर ते पाणी यामध्ये टाकायचं आहे। आता आपण व्हेज मराठा करून घेणार आहोत। ज्या तुमच्याकडे व्हेजिटेबल असेल त्या घ्यायच्या आहेत। त्यामध्ये बेसन पीठ जाईल, त्यानंतर तुमचं कॉर्नफ्लॉवर, त्यानंतर मैदा या पद्धतीने जाणार आहोत। त्यामध्ये आपण मसाले टाकलेले आहेत, काश्मीरी मिरची, गरम मसाला, मीठ या पद्धतीने करायचं आहे। बाइंडिंग येण्यासाठी आपण उकडलेला बटाटा टाकलेला आहे। बाइंडिंग आल्यानंतर त्याचे गोळे बनवायचे आहेत आणि ते तळून घ्यायचे आहेत। बाइंडिंग व्यवस्थित असेल तरच ते व्यवस्थित बनणार आहे। या पद्धतीने तळून घ्यायचे आहे आणि जी ग्रेव्ही आहे ती सर्व करायची आहे। धन्यवाद।